तुमचा? होय होय, आता प्रचाराक निघतो. पण तू इतक्या घायचो? माका फक्त पाया पडायचा असा. तुमच्या ह्या गाराण्यासाठी माका थांबाचा लागला. 10 मिनिटा गेली माझी. तुमका काय? वा भारी मरे तू. हय 10 मिनिटं थांबलंस तर एवढे मिरचे तुका झोमलेत. हय 10 वर्ष फुकट गेली त्याचा काय वाटणार नाही तुका? अरे मागची गेली तशी पुढची 10 वर्ष फुकट जाऊ नये मनान गाराणा घालतो या. वय महाराजा. म्हणजे या काय बोलतास तुम्ही? म्हणजे जखाराताच बोलतो. या बोलान बोलान घसो धरलो. रोज सकाळी कोमट पाणी पिवची येळ येली. बघा तो मस्करीचो विषय नाही असा. सगळीच मस्करी केल्यानी. उजव्या बाजूक उभे रावले, मता मागल्यानी आणि निकाल लागल्यावर उडी मारून लगेच डाव्या बाजूक गेले. उगाच काय बोला नका. अडेसून थडे सगळेच उडके मारतात. पण मनान डायरेक्ट भारताचो पाकिस्तान नाही करणार. बघा वरचा वरच्यांकडे. हय आपल्या ख्याली खुशाली कोण येता, आपली चौकशी कोण करता. अगदी आपल्या घरात आपल्या खळ्यात येऊन कोण बसतात आपण बघा ना. गेली 10 वर्ष ताच बघतो. आमच्याकडे बारशाक येतात, लग्नाक येतात, मैताक येतात, पण आम्ही थयच असो अजून गेली 10 वर्षा. या या बसा बसा, वाईट चाय घ्यावा, पाणी पिवा, एवढाच करतो आम्ही. त्यांचे 2चे 10 झाले, पण आमचे 4 काय 8 जाणत नाही. अरे मग तुम्ही काम करा मरे, कष्ट करा, मग तुमचे जातले. वा रे माझ्या पांडग्या. अगदी शाळेतला सुभाषित चांगलंय मरे तू. हा आता फक्त माका एवढाच सांग, गेल्या 10 वर्षात खयचो उद्योग धंदो हयलो जो आम्ही करूचो? सांग महाराजा. हा आणि वाईस लगोलगी ह्या पण सांग, ह्यांच्यानी असलो खयचो उद्योग धंदो केलो की ह्यांचे 4चे 17 झाले. आपण कोरोनाच्या वक्ताक जग दुनिया घरात बसान होती तेव्हा यांचा आपला वाढता वाढता वाढे. एका म्हणतात प्रगती स्वतःची. आता इलेक्शन असा म्हटल्यावर वगीच हे असले खोटे नाटी आरोप करू नका. ता एकदम स्वच्छ प्रतिमेचो माणूस आहातो. काय सांगताय महाराजा? आम्ही आमच्या पदरचा काही एक सांगनो नाही. तुझ्या स्वच्छ प्रतिमेच्या माणसान इलेक्शन फॉर्मात स्वच्छ अक्षरात जा डिक्लेअर केल्यान तो स्वच्छ पांढरो कागदच ह्या सांगता. कोरोनाच्या काळात लोक वॅक्सिन घे होते तेव्हा काही स्वच्छ प्रतिमेचे लोक एकरानी जमिनी खरेदी करी होते. पण चलता ते स्वच्छ असत, गोड बोलतात, गळ्यात बसान चायचा पाणी घेतात, जेवतात. ह्या बघा तुम्ही काय बोला, आपली चौकशी करता तो आपलो माणूस. मग त्यांना बाकी काय नाही केल्यान तरी चलता. म्हणजे ह्या बघ बाकी सगळा रवान दे. ह्यो विषय काय संपाचो नाही. तू माका एवढाच सांग, मी उद्यापासून रोज तुझ्या घराकडे येऊन तुझी चौकशी करतय, तुझ्या खळ्यात बसान जेवतय, तर मी बरो काय मी खटपट करून एखादो प्रकल्प एखादो कारखानो कोकणात हाडल्यार थंय तुझ्या झिलाक नोकरी लागता, तो त्याचा थंय पोट भरता, तर मी बरो. तू कोणाच्या बाजून उभं राहशील? सांग महाराजा सांग. गाववाल्यानू ह्यो प्रश्न तुमका पण असा, विचार करून सांगा. तुम्ही कोणाच्या बाजून उभे राहतलास? कारण तुम्ही आजचा ठरवतलास, त्याच्यावर तुमच्या पोराटोरांचा उद्याचा भविष्य ठरतला. नीट विचार करून ठरवा रे महाराजा. ओय महाराजा, ओय महाराजा.